नागपुरातील एनजीओतील लैंगिक छळ धार्मिक छळवणूक प्रकरणाला नवं वळण लागले। रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळले आहेत। रियाज काझी विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप होते। 2024 पासून एनजीओत काम करणाऱ्या इतर महिला कर्मचाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत आणि तक्रारदार मुलींविरोधात आधीच शिस्तभंगाची कारवाई सुरू होती। वारंवार अनुपस्थित राहत असल्याने तक्रारदार तरुणीला 2 एप्रिलला कारवाईचा इशारा देण्यात आला, असंही त्या महिला कर्मचाऱ्यांनी सांगितलं। संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाल्यास सत्य समोर येईल असा इतर महिला कर्मचाऱ्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। जितेंद्र शिंगाडे नागपूरहून आपले प्रतिनिधी आहेत। जितेंद्र, नाशिकचं प्रकरण समोर आहे, अन्य ठिकाणची प्रकरण असताना नागपूरमधलं सुद्धा हे प्रकरण समोर आलं होतं। दरवेळी असं काही प्रकरण समोर आलं की लगेच त्याला कुठला तरी जिहाद वगैरे शब्द वापरला जातो, एखाद्या विशिष्ट समूहाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होतो। याही प्रकरणात तसं करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र आता काही वेगळ्या गोष्टी समोर येत आहेत। काय अधिक माहिती? नक्कीच प्रसन्न सर, कारण नाशिकच्या घटनेनंतर काही ठिकाणी घटना उघडकीस आलेल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने नागपूरची घटना उघडकीस आली होती। त्यावेळेस याला तशा प्रकारचा सुरुवातीला त्याची माहिती देण्यात आलेली होती। FIR दाखल झाला, चौकशी झाली आणि अटकही झाली। मात्र रियाज याला जेव्हा अटक करण्यात आली आणि त्यानंतर सखोल पोलीस तपास करण्यात आलेला होता, त्यानंतर आता काही ज्या तिथे कर्मचारी ज्या काम करत होत्या त्यांच्याकडनं देखील माहिती घेण्यात आलेली होती। मात्र त्यांनी ही माहिती अशा प्रकारची कुठल्याही प्रकारचं वर्तन, गैरवर्तन किंवा कुठल्याही गोष्टींसाठी धार्मिक दबाव असल्याचं जी आरोप करण्यात आलेला होता तो फेटाळलेला आहे। त्यामुळे नेमकी ही घटना समोर आली, त्याच्या मागे नेमकी कारणं काय आहेत आता हे देखील शोधून पाहणं तेवढं महत्वाचं आहे। त्याचबरोबर अशा प्रकारच्या जर घटना होत असतील तर लगेच त्याला एक धार्मिक रंग कितपत द्यावा हा देखील प्रश्न त्या माध्यमातून उपस्थित होत आहे। या प्रकरणाची सखोल जर चौकशी केली तर आणखी काही बाबी समोर येणार असल्याचं या ज्या काही तिथे कर्मचारी होत्या, ज्या महत्वाच्या म्हणजे त्या मुस्लिम नाही, त्या हिंदूच तरुणी आहेत आणि त्यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे ही माहिती अतिशय महत्वाची आहे अशी म्हणता येईल आणि त्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या अनुषंगाने देखील आता तपास होणे महत्वाचं आहे। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे अशा बातम्या आल्यानंतर लगेचच त्याला धार्मिक चष्म्यातून बघत वेगळाच रंग देण्याचा प्रयत्न अनेकदा पाहायला मिळतो, मात्र याही घटना डोळे उघडणाऱ्या ठरू शकतात।